नमस्कार मित्रांनो, आर्याकडे यूट्यूब चॅनलवर सर्वांचं स्वागत आहे. मित्रांनो, आज व्हिडिओमध्ये आपण समाज कल्याण आयुक्त पुणे भरती 2025 पद मित्रांनो गृहपाल आणि अधीक्षक प्रश्नपत्र संच क्रमांक 14 मध्ये आपण सादर करणार आहोत, जे की तुम्हाला पुढील परीक्षेसाठी अत्यंत महत्त्वाचे प्रश्न ठरणार आहेत. तुम्ही जर चॅनल नवीन असाल तर चॅनल लाईक सबस्क्राईब करायचं आहे. चला तर मग व्हिडिओला स्टार्ट करूया. प्रश्न पहिला असा आहे, एक देश एक निवडणूक या समितीचे अध्यक्ष कोण आहेत? एक देश एक निवडणूक या समितीचे अध्यक्ष कोण आहेत? ऑप्शन क्रमांक 3 म्हणजे रामनाथ कोविंद. हे काय मित्रांनो, एक देश एक निवडणूक या समितीचे अध्यक्ष आहेत. हे आपले योग्य आन्सर होईल. प्रश्न क्रमांक दुसरा मित्रांनो, राष्ट्रीय युवा दिन म्हणून कोणता दिवस साजरा करण्यात येतो? राष्ट्रीय युवा दिन म्हणून कोणता दिवस साजरा करण्यात येतो? प्रश्न हा पण खूप इम्पॉर्टंट मित्रांनो. ऑप्शन क्रमांक 1 म्हणजे 12 जानेवारी. काय मित्रांनो, 12 जानेवारी हा काय मित्रांनो राष्ट्रीय युवा दिन म्हणून साजरा करण्यात येतो. हे आपले योग्य आन्सर होईल. प्रश्न क्रमांक तिसरा मित्रांनो, यावर्षीचा राजमाता जिजाऊ यांचा कितवा जन्मोत्सव सोहळा साजरा करण्यात आलेला आहे? यावर्षीचा राजमाता जिजाऊ यांचा कितवा जन्मोत्सव सोहळा हा साजरा करण्यात आलेला आहे? प्रश्न हा पण खूप इम्पॉर्टंट मित्रांनो. ऑप्शन क्रमांक 2 म्हणजे 427वा जन्मोत्सव साजरा करण्यात आलेला आहे. हे आपले योग्य आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 4 मित्रांनो, लेबनान देशाचे नवे राष्ट्रपती म्हणून कोणाची निवड करण्यात आलेली आहे? लेबनान देशाचे नवे राष्ट्रपती म्हणून कोणाची निवड करण्यात आलेली आहे? हा पण प्रश्न खूप इम्पॉर्टंट मित्रांनो. ऑप्शन क्रमांक 1 म्हणजे जोसेफ आऊन. काय मित्रांनो, जोसेफ आऊन हे आपले योग्य आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 5 मित्रांनो, भारतीय हवामान विभाग म्हणजे IMD ची स्थापना कधी झालेली आहे? भारतीय हवामान विभाग IMD ची स्थापना कधी करण्यात आलेली आहे? हा पण प्रश्न खूप इम्पॉर्टंट मित्रांनो. ऑप्शन क्रमांक 1 म्हणजे 1875 मध्ये करण्यात आलेली आहे. हे आपले योग्य आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 6 मित्रांनो, गायीला राजमातेचा दर्जा देणारे भारतातील पहिले राज्य कोणते आहे? गायीला राजमातेचा दर्जा देणारे भारतातील पहिले राज्य कोणते आहे? पर्याय क्रमांक 3 म्हणजे उत्तराखंड. काय मित्रांनो, उत्तराखंड हा काय मित्रांनो गायीला राज्यमातेचा दर्जा देणारे पहिले राज्य ठरलेले आहे मित्रांनो, उत्तराखंड. हे आपले योग्य आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 7 मित्रांनो, इराण चषक 2024 ही क्रिकेट स्पर्धा कोणत्या संघाने जिंकलेली आहे? इराणी चषक 2024 ही क्रिकेट स्पर्धा कोणत्या संघाने जिंकलेली आहे? हा पण प्रश्न खूप इम्पॉर्टंट मित्रांनो. ऑप्शन क्रमांक 1 म्हणजे मुंबई या संघाने जिंकलेली आहे. हे आपले योग्य आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 8 मित्रांनो, 15 जानेवारी हा दिवस कोणत्या खेळाडूचा जन्मदिवस राज्य क्रीडा दिवस म्हणून साजरा करण्यात येत आहे? 15 जानेवारी हा दिवस कोणत्या खेळाडूचा जन्मदिवस राज्य क्रीडा दिवस म्हणून साजरा करण्यात आलेला आहे? ऑप्शन क्रमांक 3 म्हणजे खशाबा जाधव. हे आपले योग्य आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 9 मित्रांनो, अमेरिकेचे कितवे अध्यक्ष म्हणून डोनाल्ड ट्रम्प यांनी शपथ घेतली आहे? अमेरिकेचे कितवे राष्ट्रपती म्हणून डोनाल्ड ट्रम्प शपथ घेणार आहेत? ऑप्शन क्रमांक 4 म्हणजे 47वे. हे आपले योग्य आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 10 मित्रांनो, प्रत्येक घरात LPG गॅस जोडणी असणारे पहिले राज्य कोणते आहे? प्रत्येक घरामध्ये LPG गॅस जोडणारे असणारे पहिले राज्य कोणते ठरलेले आहे? हा पण प्रश्न खूप इम्पॉर्टंट मित्रांनो. ऑप्शन क्रमांक 3 म्हणजे हिमाचल प्रदेश हे ठरलेले आहे. हे आपले योग्य आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 11 मित्रांनो, शक्तिपीठ महामार्ग 12 जिल्ह्यातून किती देवस्थानांना जोडणार आहे? शक्तिपीठ महामार्ग 12 जिल्ह्यातील किती देवस्थानांना जोडणार आहे? हा पण प्रश्न खूप इम्पॉर्टंट मित्रांनो. ऑप्शन क्रमांक 4 म्हणजे 19. हे आपले योग्य आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 12 मित्रांनो, भारतीय क्रिकेट नियामक मंडळाच्या कोषाध्यक्षपदी कोणाची निवड करण्यात आलेली आहे? भारतीय क्रिकेट नियामक मंडळाच्या कोषाध्यक्षपदी कोणाची निवड करण्यात आलेली आहे? ऑप्शन क्रमांक 1 म्हणजे प्रभतेज सिंह. काय मित्रांनो, प्रभतेज सिंह यांची भारतीय क्रिकेट नियामक मंडळाच्या कोषाध्यक्षपदी निवड करण्यात आलेली आहे. हे आपले योग्य आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 13 मित्रांनो, कोणत्या वर्षापर्यंत भारताचे स्वतःचे अंतराळ स्थानक विकसित करण्याचे उद्दिष्ट आहे? कोणत्या वर्षापर्यंत भारताचे स्वतःचे अंतराळ स्थानक विकसित करण्याचे उद्दिष्ट आहे? ऑप्शन क्रमांक 4 म्हणजे 2035 पर्यंत. हे आपले योग्य आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 14 मित्रांनो, देशाचा केंद्रीय अर्थसंकल्प कधी सादर होणार आहे? देशाचा केंद्रीय अर्थसंकल्प कधी सादर होणार आहे? प्रश्न हा पण खूप इम्पॉर्टंट मित्रांनो.
ऑप्शन क्रमांक 1 म्हणजे 1 फेब्रुवारी 2025 रोजी देशाचा केंद्रीय अर्थसंकल्प म्हणजे 1 फेब्रुवारी 2025 रोजी सादर होणार आहे. हे आपले योग्य आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 15 मित्रांनो, राज्य क्रीडा दिवस कधी साजरा केला जातो? राज्य क्रीडा दिवस कधी साजरा केला जातो? ऑप्शन क्रमांक 4 म्हणजे 15 जानेवारी या दिवशी राज्य क्रीडा दिवस म्हणून साजरा करण्यात येतो. हे आपले योग्य आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 16 मित्रांनो, शक्तिपीठ महामार्ग हा किती किलोमीटर लांबीचा असणार आहे? शक्तिपीठ महामार्ग हा किती किलोमीटर लांबीचा असणार आहे? प्रश्न खूप इम्पॉर्टंट मित्रांनो. ऑप्शन क्रमांक 3 म्हणजे 802 किमी लांबीचा महामार्ग असणार आहे. हे आपले योग्य आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 17 मित्रांनो, दर किती वर्षांनी कुंभमेळ्याचे आयोजन केले जाते? दर किती वर्षांनी कुंभमेळ्याचे आयोजन केले जाते? ऑप्शन क्रमांक 4 म्हणजे 12 वर्षानंतर कुंभमेळ्याचे आयोजन केले जाते. हे आपले योग्य आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 18 मित्रांनो, यावर्षी भारतीय हवामान विभागाचा कितवा वर्धापन दिन आहे? यावर्षी भारतीय हवामान विभागाचा कितवा वर्धापन दिन आहे? ऑप्शन क्रमांक 3 म्हणजे 150वा वर्धापन दिन आहे. हे आपले योग्य आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 19 मित्रांनो, खालपैकी कोणाचा जन्मदिवस राष्ट्रीय युवा दिवस म्हणून साजरा करण्यात येतो? खालपैकी कोणाचा जन्मदिवस राष्ट्रीय युवा दिवस म्हणून साजरा करण्यात येतो? प्रश्न खूप इम्पॉर्टंट मित्रांनो. ऑप्शन क्रमांक 1 म्हणजे स्वामी विवेकानंद. हे आपले योग्य आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 20 मित्रांनो, केंद्र सरकारने साठ्यासाठी किती म्हणजे दशलक्ष टन गहू खरेदी करण्याचे लक्ष्य ठेवलेले आहे? केंद्र सरकारने साठ्यासाठी किती दशलक्ष टन गहू खरेदी करण्याचे लक्ष्य ठेवण्यात आलेले आहे? प्रश्न खूप इम्पॉर्टंट मित्रांनो. ऑप्शन क्रमांक 4 म्हणजे 30 दशलक्ष टन गहू खरेदी करण्याचे उद्दिष्ट ठेवलेले आहे. हे आपले योग्य आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 21 मित्रांनो, संजय मल्होत्रा हे RBIचे कितवे गव्हर्नर असणार आहेत? संजय मल्होत्रा हे RBIचे कितवे गव्हर्नर म्हणून असणार आहेत? ऑप्शन क्रमांक 3 म्हणजे 26वे गव्हर्नर म्हणून असणार आहेत. हे आपले योग्य आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 22 मित्रांनो, उबेर कप 2024 कोणत्या देशाने जिंकलेला आहे? उबेर कप 2024 कोणत्या देशाने जिंकलेला आहे? प्रश्न खूप इम्पॉर्टंट मित्रांनो. ऑप्शन क्रमांक 3 म्हणजे चीन या देशाने जिंकलेला आहे. हे आपलं योग्य आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 23 मित्रांनो, महाराष्ट्र विधानसभा निवडणूक 2024 मध्ये सर्वात कमी मतदान हे कोणत्या मतदारसंघामध्ये झालेले आहे? महाराष्ट्र विधानसभा निवडणूक 2024 मध्ये सर्वात कमी मतदान हे कोणत्या मतदारसंघामध्ये झालेले आहे? प्रश्न खूप इम्पॉर्टंट मित्रांनो. ऑप्शन क्रमांक 2 म्हणजे कुलाबा या मतदारसंघामध्ये सर्वात कमी मतदान झालेले आहे. हे आपले योग्य आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 24 मित्रांनो, झारखंड या राज्यामध्ये कोणत्या पक्षाने सर्वाधिक जागा जिंकल्या आहेत? झारखंड या राज्यामध्ये कोणत्या पक्षाने सर्वाधिक जागा हे जिंकलेल्या आहेत? ऑप्शन क्रमांक 1 म्हणजे झारखंड मुक्ती मोर्चा या पार्टीने सर्वात जागा जिंकलेल्या आहेत. हे आपलं योग्य आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 25 मित्रांनो, कोणत्या राज्य सरकारने महिलांना सरकारी नोकरीमध्ये 35% आरक्षण लागू केलेले आहे? कोणत्या राज्य सरकारने महिलांना सरकारी नोकरीमध्ये 35% आरक्षण हे लागू केलेले आहे? ऑप्शन क्रमांक 4 म्हणजे मध्य प्रदेश या राज्याने महिलांसाठी 35% आरक्षण नोकरीसाठी लागू केलेले आहे. हे आपले योग्य आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 26 मित्रांनो, पंडित राम नारायण यांचे निधन झाले आहे, ते कोण होते? पंडित राम नारायण यांचे निधन झाले आहे, ते कोण होते? ऑप्शन क्रमांक 3 म्हणजे सारंगी वादक होते. काय मित्रांनो? सारंगी वादक. हे आपले योग्य आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 27 मित्रांनो, 2024चा ज्ञान सम्राज्ञी लता मंगेशकर पुरस्कार मिळाला आहे. 2024चा ज्ञान सम्राज्ञी लता मंगेशकर पुरस्कार कोणाला मिळालेला आहे? प्रश्न खूप इम्पॉर्टंट मित्रांनो. ऑप्शन क्रमांक 2 म्हणजे अनुराधा पौडवाल यांना 2024चा लता मंगेशकर पुरस्कार मिळालेला आहे. हे आपले योग्य आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 28 मित्रांनो, इराणी चषक 2024 क्रिकेट स्पर्धा कोणत्या संघाने जिंकलेली आहे? इराणी चषक 2024 क्रिकेट स्पर्धा कोणत्या संघाने जिंकलेली आहे? ऑप्शन क्रमांक 1 म्हणजे मुंबई या संघाने जिंकलेली आहे. हे आपले योग्य आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 29 मित्रांनो, रेल्वे मंत्रालयाने वंदे मेट्रोचे नाव बदलून कोणते नाव दिलेले आहे? रेल्वे मंत्रालयाने वंदे मेट्रोचे नाव बदलून कोणते नाव दिलेले आहे? प्रश्न हा पण खूप इम्पॉर्टंट मित्रांनो. ऑप्शन क्रमांक 2 म्हणजे नमो भारत रॅपिड रेल्वे. हे आपले योग्य आन्सर होईल. प्रश्न क्रमांक
30 मित्रांनो, गोदावरी नदीची भारतातील लांबी किती आहे? गोदावरी नदीची भारतातील लांबी किती किलोमीटर आहे? प्रश्न खूप इम्पॉर्टंट मित्रांनो. ऑप्शन क्रमांक 3 म्हणजे 1465 किमी मीटर आहे. हे आपलं योग्य आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 31 मित्रांनो, रडार यंत्रणेत कोणत्या लहरीचा वापर केला जातो? रडार यंत्रणेत कोणत्या लहरीचा वापर केला जातो? ऑप्शन क्रमांक 3 म्हणजे रेडिओ लहरीचा वापर केला जातो. हे आपलं योग्य आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 32 मित्रांनो, शिवाजी महाराजांचे वडील कोणत्या सम्राटाच्या दरबारी सरदार होते? शिवाजी महाराजांचे वडील कोणत्या सम्राटाच्या दरबारी सरदार होते? ऑप्शन क्रमांक 2 म्हणजे आदिलशहा. हे आपले योग्य आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 33 मित्रांनो, गायत्री मंत्र कोणत्या पुस्तकामध्ये लिहिलेला आहे? गायत्री मंत्र कोणत्या पुस्तकामध्ये लिहिलेला आहे? प्रश्न खूप इम्पॉर्टंट मित्रांनो. ऑप्शन क्रमांक 3 म्हणजे ऋग्वेद मध्ये लिहिलेला आहे. हे आपले योग्य आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 34 मित्रांनो, सिंधू संस्कृती ही डॅडा संस्कृती होती. सिंधू संस्कृती ही डॅडा संस्कृती होती. ऑप्शन क्रमांक 2 म्हणजे नागरी संस्कृती होती. हे आपले योग्य आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 35 मित्रांनो, जयपूरमध्ये हवा महल कोणी बनवलेला आहे? जयपूरमध्ये हवा महल हे कोणी बनवलेला आहे? प्रश्न खूप इम्पॉर्टंट मित्रांनो. ऑप्शन क्रमांक 3 म्हणजे सवाई प्रताप सिंह. काय मित्रांनो? सवाई प्रताप सिंह यांनी जयपूरमध्ये हवा महल हे बनवलेला आहे. हे आपले योग्य आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 36 मित्रांनो, मलेरिया आणि अतिसार हे डॅडसमुळे होतात. मलेरिया आणि अतिसार हे डॅडसमुळे होतात. ऑप्शन क्रमांक 4 म्हणजे प्रोटोझोआ यामुळे मलेरिया आणि अतिसार हे रोग होतात. हे आपले योग्य आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 37 मित्रांनो, मुख्य माहिती आयुक्त यांना पदाची शपथ कोण देतो? मुख्य माहिती आयुक्त यांना पदाची शपथ कोण देतो? ऑप्शन क्रमांक 2 म्हणजे राष्ट्रपती हे देतात. हे आपले योग्य आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 38 मित्रांनो, भारतात पंचायत राज प्रणाली ही डॅडा स्तरीय प्रणाली आहे. भारतामध्ये पंचायत राज प्रणाली ही डॅडा स्तरीय प्रणाली आहे. ऑप्शन क्रमांक 4 म्हणजे 3 स्तरीय प्रणाली आहे. हे आपले योग्य आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 39 मित्रांनो, रामकृष्ण मिशन ची स्थापना कोणी केलेली आहे? रामकृष्ण मिशनची स्थापना ही कोणी केलेली आहे? ऑप्शन क्रमांक 1 म्हणजे स्वामी विवेकानंद यांनी रामकृष्ण मिशनची स्थापना केलेली आहे. हे आपले योग्य आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 40 मित्रांनो, जगप्रसिद्ध चुंबकीय वेधशाळा रायगड जिल्ह्यात कुठे आहे? जगप्रसिद्ध चुंबकीय वेधशाळा रायगड जिल्ह्यामध्ये कोणत्या ठिकाणी आहे? प्रश्न खूप इम्पॉर्टंट मित्रांनो. ऑप्शन क्रमांक 1 म्हणजे अलिबाग या ठिकाणी आहे. हे आपले योग्य आन्सर होईल. अशा होते मित्रांनो आपले 40 प्रश्न अत्यंत महत्त्वाचे वारंवार परीक्षेला विचारले जाणारे. तुम्हाला जर व्हिडिओ आवडल्यास लाईक आणि चॅनलला सबस्क्राईब करायचं आहे. भेटत पुढच्या व्हिडिओमध्ये. धन्यवाद.